प्राजक्तजी तानपुरेजी हे निवडणुकीला उमेदवार म्हणून कदाचित लढू शकतात असं लक्षात येत होतं, परंतु आदरणीय पालकमंत्री विखे पाटीलजी आणि त्याचबरोबर देवेंद्रजींनी त्यांना विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यामुळे निवडणूक जी आहे त्या निवडणुकीकडे कार्यकर्ता पाहत असताना की निवडणूक सोपी आहे की काय असं कार्यकर्त्यांना थोडंसं वाटत राहतं. त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रत्येक निवडणूक आणि निवडणुकीच्या असणारी जी तयारी आहे हे मायक्रो नियोजन ज्याला म्हणतात ते करायलाच हवं अशा पद्धतीची आज विनंती हे आम्ही आज कार्यकर्त्यांना केली. की आता या निवडणुकीमध्ये आपण पाहत आहेत की निवडणुकीला उमेदवार देणं आणि निवडणूक समोर राहणं या सगळ्या दोन्ही प्रक्रिया आता पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे आता जे उमेदवार समोर आहेत त्यांच्याबरोबर असणारी लढत आहे. त्यामुळे ही लढत महायुतीच्या सर्व कार्यकर्ते एकत्रपणे लढत आहेत आणि आम्हाला खात्री आहे की अक्षयजी कर्डिले हे प्रचंड बहुमताने जिंकून येतील.